तर आपण आलो आहे अलिबागच्या इथे जवळपासच कणकेश्वर मंदिर आहे. तर 350 पायऱ्या आहेत. आय थिंक आता चालू केलं आपण. बघूया किती वेळ लागतो. इथे छोटं पण एक मंदिर आहे. देवाचं चप्पल काढून आलं था. इथे जस्ट आपण चालायला सुरुवातच केल्यावर महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. छोटंसं एकदम मस्त पैकी सुंदर. आणि इथूनच आपल्याला आता वरती जायचं आहे सरळ. आपला टाईम दरवेळेचा दुपारचा आहे. वाजले दुपारचे 12 आणि आपण आता 350 पायऱ्या चढायला सुरुवात केली. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. काय अर्ध्या तासात आपण वरती पोहोचणार आहे. A few moments later. थोडंसं वरती आलोय आपण. दम लागलाय खूप उन्हातून. इथे बसायला सोय केलेली तशी, पण आपल्याला थांबायचं नाही तर अजून लेट होईल. जेमतेम अलिबागच्या बीच पासून 7 ते 8 बहुतेक किलोमीटर आहे इकडे. पण महादेवाचं मंदिर आहे म्हणून आपलं राहलं नाही. तर आपण जाऊनच येऊया. किती पण ऊन असू दे काही असू दे. स्वच्छता आहे इकडे एक नंबर. एकदम स्वच्छ ठेवलं आहे. बहुतेक 650 पायऱ्या आहेत. 350 नाही आहेत. ते चुकून मी 350 ऐकलं. बहुतेक 250 पायऱ्या झाल्यात. 5 ते 10 मिनिटं झालेत. आपला मित्र दमलाय आणि त्याने इथे रेस्ट करायचा निर्णय घेतलेला आहे. तर काय बोलताय? थोडा वेळ थांबलोय आम्ही, कारण का आमचा मित्र मागून येतोय. तो थांबला खाली म्हणून. श्वास घेणं जरा आपल्याला नाही होते. जड जात आहे. जरा 4220 फूट काहीतरी आहे समथिंग. कणकेश्वर हे अलिबाग जवळ कोकण किनाऱ्यावरील एक लोकप्रिय ठिकाण आहे, जे थंड हवामानासाठी आणि महादेवाच्या जुन्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. अजून किती लांब आहे बघा? अर्धा तास. अजून अर्धा तास बोलले. आता वाजलेत 12ला 5 मिनिटं आहेत. बघूया किती वेळ लागतो आपल्याला. काय कुणाल किती वेळ लागेल? 20 मिनिटं. अर्धा तासाचे 20 मिनिटं करायचे. काय टेन्शन नाही. कचरा तर बिलकुल दिसत नाही. ते म्हणजे असा जसं की गड किल्ल्यावर करतात, बॉटल फिल्ड फेकतात, तसं तर काहीच दिसत नाही इकडे. छान आहे. सगळी मंदिरं अशी स्वच्छ ठेवली ना, शॉर्टेज नाही ब्रो. थोडं पाणी पिण्यासाठी थांबलोय. इकडे स्टॉल आहे. अर्धा तास चढून झाल्याच्या नंतर मापगावातून वर चढत असताना टेकडीच्या मध्यभागी देवाची पायरी या नावाची प्रसिद्ध पायरी दिसते. कारण मंदिराच्या बांधकामानंतर देवाने स्वतः येथे पाऊल ठेवले होते असे म्हणतात. ऑलमोस्ट टॉपवरती पोहोचलोय असं वाटतंय. इकडे माकडं दिसत आहेत. बघूया, जर थोडं क्लोजअप मध्ये दिसले तर दाखवू. आपल्याला बघून लांब गेलं वाटतं. घे ना. इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ॲक्च्युली आपण हे पाण्याचं भरलंय. इथे दत्तगुरूंचा फोटो आहे. आणि हा नंदी नाही. आपल्याला आधी नाही कळलं हा नंदी नाही आहे. गाय माडी म्हणून लिहिलं. तर ही अर्थात गाय आहे. आणि ते दिसत असेल तुम्हाला इथं गायची वटी आहे. तर मग थोडं दूर आलं. इथं करवंदाचं झाडच दिसतं का? पण एक पण करवंद नाही आहे. एक पण नाही.
एक पण करमत भेटला नाही आपल्याला, हिरवा पण नाहीये. आता ऑलमोस्ट एक डोंगर आलो आणि उतार लागला इकडे, दिसत असेल पुढे एवढ्यासारखं काहीतरी दिसतंय. बंधारे बांधलेले आहेत पाणी अडवसाठी इकडून. आता पावसाळा उन्हाळा आहे म्हणून सुख आहे. पावसात बहुतेक पाणी असेल. या ब्रिज खालून पाणी जात असेल. Many hours later. ओढ्याच्या इथूनच पुढे आलोय जस्ट जरासं. मित्र बोललाय की बहुतेक मंदिर आलंय, तर बघूया आता मंदिर. बहुतेक मंदिरच आहे. मेन मंदिर हे नाही आहे, आय थिंक ह्याच्या पण पुढे आहे असं वाटतंय. बघूया, बहुतेक पालेश्वर मंदिर लिहिलं इथे. बघूया आतमध्ये जाऊन. महादेवाचेच पिंड आहे आतमध्ये. छान, पाय पडूया आपण. ओम नमः शिवाय. मित्रांनो, पूर्ण 1 तास चाललो आपण आणि आलं आता ओझी मंदिर आलं. ओझी मंदिर हा मुख्य दरवाजा आहे आणि इकडे आय थिंक हे जुनं सिमेंटचं बांधकाम आहे, पण जुनं आहे थोडं. त्याला पावसामुळे थोडं हे पडल्याच्या अवस्थेत आहे. मंदिराचं आय थिंक काम चालू आहे की हो, कामच चालू आहे मंदिराचं. ॲक्च्युली मंदिर नाही आहे हे, एक कुंड आहे. आपण बघूया कसं काय आहे ते. मुख्य दरवाजा नाही आहे तो. इथे बहुतेक हनुमानाचं मंदिर आहे. बघूया आपण. थोडंसं पडक्या अवस्थेत आहे. सिमेंटचंच बांधकाम आहे, पण पडलं आहे ऑलमोस्ट. थोडंसं पडलं आहे, थोडंसं रिस्की आहे. जपून जरा. हनुमानाचंच मंदिर आहे. खाली स्टोरी का माहीत नाही, जे काय पायाखाली देवाच्या. इकडून असं बघितलं पूर्ण हे आहे. इकडे जे सराउंडिंगमध्ये हे केलं आहे, जे पॅक केलं आहे, पत्रे लावले, त्याच्या आतमध्ये एक कुंड आहे. ते कुंड आपण बघूया आता. ते पाटी लिहिली आहे, ब्रह्मकुंड म्हणून लिहिलं आहे. बघूया ब्रह्मकुंड कसं आहे. हनुमंताच्या मंदिरानंतर इथे ब्रह्मकुंड म्हणून आहे. दगडीचं बांधकाम आहे मित्रांनो. काही मित्र पण आहेत आपल्या इकडे, एक्सप्लोर करायला आलेत. मित्रांनो, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात मित्रांनो? उरण. किती? अच्छा, नवी मुंबई. नवी मुंबईवरून पण मित्र आलेत काही आपल्यासारखेच. हाय गाईस. तर सारखा एकच भास होतोय. सारखे दरवाजे लागत आहेत. आपल्याला वाटतं की आता मंदिर आलं, आता मंदिर आलं. पहिल्यांदा आलो ते छोटंसं मंदिर होतं, आय थिंक पार्लेश्वर महादेव मंदिर. पालेश्वर ओके. तिथून पुढे आलो, हनुमंताचं मंदिर लागलं. कुंड होता ब्रह्मकुंड म्हणून. आणि आता मला फायनली असं वाटतंय की खरंच मंदिर आलं आहे. आता बघूया ते पण मंदिर आहे की नाही, नंतर डायरेक्ट आपण मला दर्शन देतो. ओके. One eternity later. मंदिर, प्राचीन मंदिर असं वाटतंय मला. भला मोठा मंदिर. आणि हे इकडे बांधकाम जुनं झालं आहे थोडं. गेटमधून आतमध्ये जाऊया. कोणतं मंदिर आहे बघूया आपण. खूप थंड वाटतं एकदम.
आवाज पण घुमतोय, घुमट खूप मोठा आहे. होते की विष्णूसारखी दिसणारी मूर्ती कृष्णांची आहे, मध्ये गणपती आहे आणि हे बलराम आहेत. म्हणजे बलराम आणि श्रीकृष्णांचं पहिलं मंदिर बघतोय मी माझ्या ह्याच्यात. इतकं पण फिरलो आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघतोय मी. खूप थंड वाटतं एकदम, गारवा खूप येते. बाहेर उन्हामध्ये इतकं गरम होतं आणि इथे गार खूप थंडगार वाटतं. तर आपण पुढे जाऊया, कणकेश्वराच्या मंदिराकडे जाऊया. इथे बलराम आणि कृष्णांचं मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपण पुढे कणकेश्वराच्या मंदिरात जातो आहे. आणि वरती आल्यावर मित्रांनो जो काय थकवा विकवा सगळं आहे, सगळं म्हणजे संपलेलं एकदम. खूप मस्त वाटतं. पुढे जाऊन बघूया काय मंदिरात कसं काय. आय थिंक मंदिराच्या इथं पण एक कुंड आहे. काही माकड वगैरे आहे तिथे. आमची नाही ओरिजिनल माकड आहे. कुणाल हे आपलं कणकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराला बघताच जो काय थकवा लागलेला उन्हात सगळा काय एका क्षणात गेलेला आहे. आणि हा आपला मित्र, दोघं जण धावत पुढे आलेत मंदिर बघण्यासाठी. आणि मंदिराने बोलतात ना, खालचं बांधकाम दगडी दिसत आहे म्हणजे पुराणा काळातलं, आणि वरती काहीतरी आत्ताचं बांधकाम आहे. म्हणजे रिन्यू केलेलं आहे मंदिर आत्ताच. बाकी काम चालू आहे वाटतं रिन्यू करण्याचं. तर आपण इथे कुंडाकडे जाऊया. इकडे खाण्यापिण्याची सोय सगळं आहे. भव्य दिव्य असं मस्त कुंड एकदम. मासे पण आहेत कुंडामध्ये. मागे जे भेटलेलं ते त्या कुंडाचं नाव ब्रह्मकुंड म्हणून आहे. पूर्ण थंड. कधी कधी प्रश्न पडतो मित्रांनो की हे पाणी एवढ्या उंचावर पाणी येतं कुठून. तर पाण्याचे स्रोत इथे दिसत आहेत छोटे मोठे. ह्या भेगामधून पाणी येतं आहे, पण एवढ्या उंचावर पाणी येतं कुठून हा काय प्रश्न मला सुटत नाही अजून. पण माकडं आहेत इथे. जवळ यासाठी जात नाही की भीती आहे थोडी की आपला मोबाईल खेचून घेतील का सांगता येईल, आपल्या अंगावर पण येऊ शकतात. मग इज्जतीत मागं जातो आहे. आणि आपलं मंदिराचं पहिलं देवाचं दर्शन घेऊया. इकडून आलो आपण मित्रांनो. इकडून असं सरळ मंदिराच्या एंट्रन्सलाच दीपस्तंभ एकदम मोठा आहे, मीडियम साईजचा, म्हणजे एवढा पण मोठा नाही आहे. आपण जातो आतमध्ये. आय थिंक फोटोशूट करायला मनाई आहे. बघूया, आपण रिक्वेस्ट करून बघूया एकदा. जरी दिलं तर ठीक आहे. मंदिरातूनच बाहेर आलोय. आय थिंक होम करतात आहे इकडे. आणि या साईडने आलोय आपण. बघूया आतमध्ये जाऊन तर बघणार. तर एवढं आलोय, आतमध्ये जाणं भाग आहे. इथे पण आपल्या महादेवाचीच पिंड आहे खाली. देवाच्या गाभाऱ्यातून जो काय पाणी येतं, देवावर अभिषेक केलं जे पाणी येतं बाहेर, ते इथे येतं. आणि इथून आय थिंक रस्ता बनवला आहे इकडून सरळ इकडे. हे आपलं महादेवाचं मंदिर आहे. इकडून कुंड आणि इथेच समोर जस्ट राम सिद्धिविनायक देवस्थान आहे कणकेश्वर. मंदिरात एंट्री केल्यावर आपल्याला लेफ्ट साईडला विष्णू मंदिर आहे, दिसत असेल.
विष्णू मंदिर आहे. पायरी, आपण पायरीच्या पाया पडून. दगडाने कोरलेली मूर्ती आहे देवाची. जस्ट विष्णू मंदिराच्या समोरच आपलं गणपतीचं मंदिर आहे. फक्त राम सिद्धिविनायक असं नाव दिलं आहे, पण आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. एकदम मॉडर्न पद्धतीचं दिसतं आहे. खाली मार्बल लावलेली आहे. वरती घुमर पण छान दिसतो एकदम. मला वाटलं रामाचं मंदिर असेल, जस्ट एक अंदाज लावला. खूप छान, एकदम इस्कॉन टेम्पलची आठवण आली मला. मंदिराच्या जस्ट लेफ्ट साईडला अजून एक गणपतीचं मंदिर आहे. गणपतीचं मूर्ती बसवण्यात आली आणि इकडे खाली पादुका आहेत. काय माहिती नाही याची. जस्ट मंदिरातून बाहेर आल्यावर इकडे समोरच छोटासा संगमरवराचं नंदीची मूर्ती आहे. नंदी नाही आहे, सॉरी, नंदी नाही आहेत ते. गणपतीच्या समोर मूषकराज असतात, म्हणजेच मूषकराज आहेत. आणि इकडे आय थिंक जुन्या मूर्त्या आहेत गणपतींच्या कोरलेल्या, दगडांमध्ये कोरल्या आहेत, ठेवल्यात बघा कशा. खूप कधी कधी वाईट वाटतं. आणि इकडे महादेवांचं आहे. कुठे लिहिलंय? नाही, महादेवांचं असं वाटत तर नाही, कुठे इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. पिंड बघ ना तिकडून जाते. ही काळभैरव. अच्छा, हे काळभैरवांचं असेल आय थिंक. महादेवांचा रुद्र अवतार आपण. आणि इथे महादेवाचं मंदिर आहे, रामेश्वर लिहिलं इथे. इकडून आपण आल्यावर इथे अजून एक मंदिर आहे देवाचं, माणकेश्वर. आतमध्ये जाऊन बघूया.